हा सर बोल. नमस्कार, मी सुनील प्रभाकर अनंतवार, प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रीय कलाल गोड तेलंग समाज युवा संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य. आपण पाहत असाल की आज शनिवार असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतलेला आहे आठवडा 5 दिवसाचा, तो अत्यंत चुकीचा आहे. कारण या 5 दिवसाच्या आठवड्यामुळे जे ग्रामीण भागातले लोक आहेत, जी जनता आहे, या जनतेचे जे प्रश्न असतात, जे तहसीलमध्ये असो, कलेक्टर ऑफिसमध्ये असो किंवा महानगरपालिकेत असो, जिल्हा परिषदमध्ये असो, असे ग्रामीण भागातून जे लोक नांदेडकडे येणारे जे राहतात आपले काम घेऊन, त्या कामाचा एकदम त्यांना 5 दिवसाचा आठवड्यामुळे त्रास होत आहे. शासनाला माझी विनंती राहील की हे 5 दिवसाचा आठवडा त्यांनी हे रद्द करून 6 दिवसाचा जो अगोदर होता त्याचप्रमाणे त्यांनी करावा. कारण काय की आता बघा, रविवारची सुट्टी आहे, सोमवारी ईद असल्यामुळे सोमवारची पण सुट्टी आहे. अशा जर आठवड्यातून 2-3 दिवस सुट्ट्या जर राहू लागले तर गोरगरीब जनतेचे काम कसे होणार. शासकीय कामं अगोदरच थंड बस्त्यामध्ये चालून राहतात आणि ह्याच्यामध्ये 5 दिवसाचा आठवडा केल्यामुळं हे सगळा त्रास नाहक लोकांना सोसावं लागत आहे. त्यामुळं माझी महाराष्ट्र शासनाला अतिशय नम्रपणे विनंती राहील की हे शासनाने याची गंभीर दखल घेऊन हे आठवडा 6 दिवसाचाच करावा आणि शनिवार जो ऑफिशियल जे लोक आहेत त्यांना अगोदरच कामाचा ताण नाही, काही नाही. आणि त्याच्यामुळे आता 5 दिवसाच्यामुळे ते ऑफिसर लोक हे शांतपणाने घरला थांबत असतील किंवा सुट्ट्या एन्जॉय करत असतील, पण गोरगरीब जनता ही तहसीलच्या, कलेक्टर ऑफिसच्या, जिल्हा परिषदच्या, महापालिकेच्या चक्रा मारून परेशान आहेत. उन्हातानाचे लोक आज बरेच जणांना ग्रामीण भागातल्या आताही माहित नाही की शासकीय कार्यालय हे शनिवारी बंद असतात. ते शनिवारी सुद्धा इथं राऊंड मारतात आणि त्यांना इथं ग्रामीण भागातून येऊन अचानकपणे असा धक्का बसते की अरे शनिवारचं ऑफिस का बंद आहे म्हणून. तर माझी विनंती आहे की शासनाने याची दखल घेऊन 6 दिवसाचा आठवडा करावा, शनिवार हा सुट्टीचा दिवस रद्द करावा, ही विनंती. नमस्कार.